गुड मॉर्निंग डिअर स्टुडंट्स, वेलकम टू DNA कॉमर्स. कसे आहात? आय होप मजेत असाल आणि अकाउंटन्सी एन्जॉय करत असाल फक्त DNA कॉमर्ससोबत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे TYBCOMच्या क्लाससाठी आपली एक लेक्चर सिरीज चालू आहे आणि या लेक्चर सिरीजमध्ये आपण टॉपिक शिकत आहोत बँक फायनल अकाउंट. या टॉपिकचे आपले भरपूर प्रॉब्लेम सोडून झालेले आहेत आणि आजच्या लेक्चरला देखील आपण एक नवीन प्रॉब्लेम सॉल्व करून घेणार आहोत. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे. प्रॉब्लेममध्ये विद्यार्थी मित्रांनो जवळपास 9 ॲडजस्टमेंट आल्या, म्हणजे सगळ्याच ॲडजस्टमेंट इथं कव्हर झालेले आहे. हा प्रॉब्लेम जर तुम्ही व्यवस्थितपणे सोडवला तर तुमच्या बऱ्याच ॲडजस्टमेंटची तयारी इथे होऊन जाते. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि चांगल्या प्रकारे समजून घ्या की आपण प्रॉब्लेम कसा सोडवत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सोडवण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या व्हिडिओला लाईक करत चला आणि जास्तीत जास्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आणि अजून एक महत्त्वाची बाब विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करा, नोटिफिकेशन्स ऑन करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सहज मिळू शकतील. तर प्रॉब्लेम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्स असतो आणि ॲडजस्टमेंट असतात. आपण काय करतो, ॲडजस्टमेंटला स्टार करून घेतो, मार्क करून घेतो. मग पहिली ॲडजस्टमेंट अनएक्सपायर्ड डिस्काउंट. अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजेच रिबेट. रिबेटची ॲडजस्टमेंट इंटरेस्टवर सोडवतात. कोणत्या इंटरेस्टमध्ये? डेबिटमध्ये का क्रेडिटमध्ये? तर क्रेडिट बॅलन्समध्ये दिलेला इंटरेस्ट. डेबिट बॅलन्समध्ये दिलेल्या इंटरेस्टवर कोणतीच ॲडजस्टमेंट सोडवली जात नाही. तर क्रेडिट बॅलन्समधला इंटरेस्ट म्हणजे इन्कमचा इंटरेस्ट. मग इथं डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स सेपरेट दिले, अडचणच नाही. मग क्रेडिटमध्ये बघा इंटरेस्ट, या इंटरेस्टला स्टार करा, रिबेट त्याच्यावर सोडवायची. RDDची ॲडजस्टमेंट डाऊटफुल डेब्ट्स, लोन, कॅश, क्रेडिट, ओव्हरड्राफ्ट डेबिटमध्ये त्याला स्टार करा. बिल्स फॉर कलेक्शन, कॉन्टिजन लायबिलिटी आहे त्याला स्टार करण्याची गरज नाही. ॲथोराइज कॅपिटल ही इन्फॉर्मेशन आहे कॅपिटलची, ती काय ॲडजस्टमेंट नाही. प्रोव्हाइड फॉर 40,000 फॉर टॅक्स, टॅक्सची ॲडजस्टमेंट आपण डायरेक्ट सोडवतो, त्याला स्टार करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर ॲडिशन डेप्रिसिएशन सांगितलं, प्लांट अँड मशिनरी, प्लांट अँड मशिनरीला स्टार करायचं वरती. त्याच्यानंतर इंटरिम डिव्हिडंड इथं खाली दिलेला आहे, इंटरिम डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट 10% अनाऊन्स झाला, तो एक त्याला स्टार करा. आणि मार्केट व्हॅल्यू इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची दिली तर त्याला सुद्धा स्टार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्या ॲडजस्टमेंटला आपण स्टार करून घेतलं. आता ज्यांना ज्यांना स्टार केलं आहे त्यांच्यावर आहे ॲडजस्टमेंट, त्यांचे सोडवायचे 2 इफेक्ट, आणि ज्यांना स्टार नाही त्यांच्यावर ॲडजस्टमेंट नाही, याचा अर्थ त्यांचा सोडवायचा 1 इफेक्ट. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सोल्युशनमध्ये येऊया. सोल्युशनमध्ये आपण 2 फॉर्मॅट तयार करतो, एक बॅलन्स शीटचा फॉर्मॅट फॉर्म ए मध्ये आणि त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा फॉर्मॅट. तुम्हाला हे फॉर्मॅट सगळ्यांना माहितीच आहे. बॅलन्स शीटमध्ये 12 शेड्यूल बनवतो, त्याच्यापैकी 5 शेड्यूल लायबिलिटीमध्ये, 6 ते 11 असेट, 12 नंबर कॉन्टिजन लायबिलिटी, 13-14 इन्कम, 15-16 एक्सपेंडिचर, आणि एक्सपेंडिचरमध्ये अजून एक ट्रान्झॅक्शन प्रोव्हिजन अँड कॉन्टिजन्सी, जिथं आपण 2 ॲडजस्टमेंट लिहितो, RDD आणि टॅक्स. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस तिसरा पार्ट, 3-4 लाईन सोडा. ॲप्रोप्रिएशन चौथा शेवटचा पार्ट 4-5 लाईन सोडा. या पद्धतीने आपण फॉर्मॅट बनवतो, परंतु या फॉर्मॅटमध्ये आपण फक्त टोटल रेकॉर्ड करतो. ॲक्च्युअल प्रॉब्लेम सोडवला जातो वर्किंग नोटमध्ये. वर्किंग नोट 16 आहे, त्याच्यापैकी आपण 12 नंबर कॉन्टिजन लायबिलिटीची वर्किंग नोट बनवत नाही, म्हणजे आपण 15 वर्किंग नोट बनवतो. आणि 15 वर्किंग नोटला किती जागा सोडायची हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर वर्किंग नोट आपल्यासमोर तयार आहे, आपण सोडूया प्रॉब्लेम. तर प्रॉब्लेम सोडवण्याची टेक्निक तुम्हाला शिकवलेली आहे मी. प्रॉब्लेम सोडवताना अगोदर क्रेडिट बॅलन्स सोडवायचे, त्याच्यानंतर डेबिट सोडवायचे. मग क्रेडिट सगळे सोडवा आणि बॅलन्सेस जेव्हा सोडवतात, क्रेडिट बॅलन्स, डेबिट बॅलन्स, तेव्हा हा नियम लक्षात घ्या. क्रेडिटमध्ये दिलेले सगळे ट्रान्झॅक्शन एकतर इन्कम असतील किंवा लायबिलिटी असतील. जर तुम्हाला ते इन्कम वाटले तर इन्कमसाठी 13 आणि 14 नंबरचा शेड्यूल, आणि जर तुम्हाला ते लायबिलिटी वाटले तर 1 ते 5 नंबरचे शेड्यूल. एवढ्याच शेड्यूलमध्ये, एवढ्याच वर्किंग नोटमध्ये काम करायचं. बाकीच्या वर्किंग नोटला हात सुद्धा लावू नका. तर इन्कम जर वाटले तर 13 आणि 14, त्याच्यापैकी पण 13 मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात, बाकीचे सगळे इन्कम 14 मध्ये लिहायचे. आणि जर ते इन्कम नसतील तर लायबिलिटी असतील 1 ते 5. तर चला शोधूया. कॅपिटल, कॅपिटल इन्कम आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग 1 ते 5 मध्ये पहिला शेड्यूल जो असतो ना, तो कॅपिटलसाठी सेपरेट बनवला जातो, तिथं फक्त आपण कॅपिटलच रेकॉर्ड करतो. मग सबस्क्राईब कॅपिटल ट्रायल बॅलन्सच्या अगोदर आपण ॲथोराइज कॅपिटल लिहितो, इथं ॲथोराइज कॅपिटल दिलेलं आहे. मग इथे कॅपिटलमध्ये कॅपिटलची सुरुवात ॲथोराइज कॅपिटलने करा. ॲथोराइज कॅपिटल, ॲथोराइज कॅपिटलची इन्फॉर्मेशन तिथं खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली आहे. 5,000 इक्विटी शेअर आणि 100चा प्रत्येक शेअर आहे. जशीच्या तशी इन्फॉर्मेशन खाली लिहा. 5,000 इक्विटी शेअर ऑफ ₹100 ईच. आणि कॅल्क्युलेटरवर करा मग. 5,000 गुणिले 100 किती येतात? 5 लाख. तर इथं अमाऊंट लिहा 5 लाख. ॲथोराइज कॅपिटलची टोटल आपण घेत नाही म्हणून डबल अंडरलाईन करा. आपण ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल घेतो. ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल कोणता आहे? सबस्क्राईब, फुल्ली पेड. त्याला फुल्ली पेड अप कॉल अप किंवा पेड अप कॅपिटल पण तुम्ही म्हणू शकतात. मग इथे लिहा सबस्क्राईब कॅपिटल, सबस्क्राईब कॅपिटल. आणि त्याची इन्फॉर्मेशन ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट बॅलन्समध्ये बघा 2000 शेअर 100चा ईच.
मग कंसामध्ये लिहा 2000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. मग त्याची अमाऊंट डायरेक्ट दिलेली आहे 2 लाख, इथे लिहून टाका 2 लाख. ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल पहिल्या वर्किंग नोटमध्ये फक्त कॅपिटल लिहितात, या पलीकडे काहीच येत नाही. याच्यातून कॉल सिनॅरियर्स वजा करतात, जे डेबिटमध्ये दिले जातात. आहे का कॉल सिनॅरियर्स? नाही आहे. पहिली वर्किंग नोट लगेच क्लोज करून टाकायची, त्याच्यामध्ये फक्त कॅपिटल येतं, या पलीकडे काहीच येत नाही. मग पहिल्या वर्किंग नोटची टोटल किती? ॲथोराइज कॅपिटल टोटलमध्ये घेऊ नका. मग आपली टोटल किती? फक्त 2 लाख ट्रायल बॅलन्सचा कॅपिटल. इथं वर्किंग नोट क्लोज केली का फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करायचं. मग 1 नंबरची वर्किंग नोट म्हणजे 1 नंबरच्या समोर लिहायचं 2 लाख. टोटल फक्त फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करायचं, बाकी काही नाही. चला परत प्रॉब्लेममध्ये. फिक्स डिपॉझिट सगळ्या डिपॉझिट क्रेडिटमध्ये दिलेल्या आहे. इन्कम आहे का लायबिलिटी आहे? लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग 1 ते 5 मध्ये डिपॉझिटसाठी सेपरेट वर्किंग नोट किती शेड्यूल आहे? 3 नंबरचा. सगळ्या डिपॉझिट इथंच रेकॉर्ड करायच्या. मग इथे लिहा फिक्स डिपॉझिट. फिक्स डिपॉझिट. मग फिक्स डिपॉझिटची अमाऊंट 1,70,000. सगळ्या डिपॉझिट इथं रेकॉर्ड करा 1,70,000. त्याच्यानंतर कोणती दिली? करंट डिपॉझिट. सगळ्या डिपॉझिट 3 नंबरमध्येच रेकॉर्ड करायच्या. लायबिलिटी आहे त्या करंट डिपॉझिट. मग करंट डिपॉझिट किती दिली? 60,000. त्याच्यानंतर ब्रँच ॲडजस्टमेंट. या व्यतिरिक्त आपण अजून डिपॉझिट दिल्या का त्या बघू. ब्रँच ॲडजस्टमेंट नंतर बघू. इथं बघा सेव्हिंग बँक अकाउंट सांगितलं. सेव्हिंग बँकसुद्धा डिपॉझिट आहे, ती पण डिपॉझिटमध्ये लिहा. सगळ्या डिपॉझिट क्लोज करून टाका, लिहून टाका अगोदर सेव्हिंग बँक अकाउंट. किती दिलेली आहे प्रॉब्लेममध्ये? लक्ष द्या 1,40,000. प्रॉब्लेम तुम्हाला स्क्रीनवरच दिसत आहे, म्हणजे सोल्युशन पण स्क्रीनवर आणि प्रॉब्लेम पण स्क्रीनवर. हीच DNA कॉमर्सची आपली युनिक गोष्ट आहे. तर 1,40,000 सेव्हिंग बँक अकाउंट आहे. अजून डिपॉझिट आहे का खाली? फक्त क्रेडिटमध्ये डिपॉझिट असतात. नाही आहे. डिपॉझिट क्लोज करा, याच्यामध्ये ॲडजस्टमेंट वगैरे नसते. डायरेक्ट क्लोज करा. 1,40,000 आणि 60 2 आणि 1 70 370 3,70,000. जे शेड्यूल क्लोज करता येईल तिथलेच क्लोज करा. क्लोज केले की फॉर्मॅटमध्ये टोटल लिहायची. 3 नंबरची टोटल 3,70,000. मग 3 नंबरच्या समोर लिहा 3,70,000. डिपॉझिट झाले. डिपॉझिट नंतर प्रॉब्लेममध्ये बघा फिक्स डिपॉझिट, करंट डिपॉझिट, ब्रँच ॲडजस्टमेंट. ब्रँच ॲडजस्टमेंट मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलं. ब्रँच ॲडजस्टमेंट जर प्रॉब्लेममध्ये आला तर तो लायबिलिटी किंवा असेट म्हणून रेकॉर्ड करा. क्रेडिटमध्ये दिला तर लायबिलिटीला रेकॉर्ड करा, डेबिटमध्ये दिला तर असेटला रेकॉर्ड करा. आता क्रेडिट बॅलन्स दिला, क्रेडिट बॅलन्स म्हणजे लायबिलिटी. मग लायबिलिटी कोणती? 5 नंबर अदर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करत चला. मग इथे लिहा ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट. ब्रँच ॲडजस्टमेंट अकाउंट त्याची अमाऊंट दिली 40,000. एकदाच रिपीट करायचं कारण त्याच्यावर काही स्टार ॲडजस्टमेंट नाही. हेच जर डेबिटमध्ये दिलं असतं तर असेट म्हणून रेकॉर्ड करा. कोणती असेट? अदर असेट. ब्रँच ॲडजस्टमेंट झालं. सेव्हिंग बँक आपण लिहिलं. स्टॅच्युटरी रिझर्व्ह, सर्व रिझर्व्ह लायबिलिटी असतात आणि रिझर्व्हसाठी आपण सेपरेट वर्किंग नोट बनवतो. किती नंबरची? 2 नंबरची. सगळे रिझर्व्ह सगळे फंड 2 नंबरच्या वर्किंग नोटला लिहितात. मग 2 नंबरच्या वर्किंग नोटची सुरुवातच स्टॅच्युटरी रिझर्व्हने होते. मग इथे लिहा स्टॅच्युटरी रिझर्व्ह. 2 नंबरची सुरुवातच आपण स्टॅच्युटरी रिझर्व्हने करतो. स्टॅच्युटरी रिझर्व्ह. मग सर्व रिझर्व्ह सर्व फंड इथं 2 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा. स्टॅच्युटरी रिझर्व्ह 80,000. तर त्याची अमाऊंट लिहून टाका स्टॅच्युटरी रिझर्व्ह 80,000. आणि याच्या खाली एक लाईन सोडायची. शेवटी आपण 20% जे ट्रान्सफर करतो ते इथं आपण रेकॉर्ड करतो. तर स्टॅच्युटरी रिझर्व्ह झालं. एकच इफेक्ट करायचं, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही आहे. ॲडजस्टमेंट असले तर 2 इफेक्ट करायच्या. स्टॅच्युटरी रिझर्व्ह नंतर कमिशन. क्रेडिटचा नियम काय सांगितला? इन्कम किंवा लायबिलिटी. मग कमिशन इन्कम आहे का लायबिलिटी आहे? इन्कम आहे. इन्कमसाठी 2 शेड्यूल असतात. किती नंबर? 13 आणि 14. 13 मध्ये फक्त इंटरेस्ट लिहितात. याचा अर्थ सगळे इन्कम कुठे लिहायचे? 14 मध्ये. मग चला वर्किंग नोट नंबर 14. मग वर्किंग नोट नंबर 14 मध्ये लिहू कमिशन अँड एक्सचेंज. मग कमिशन अँड एक्सचेंज किती दिला? 78,000. इथे अमाऊंट लिहून टाका 78,000. कमिशन नंतर बॉरोइंग. इन्कम आहे का लायबिलिटी आहे? तर बॉरोविंग लायबिलिटी आहे. बॉरोविंग म्हणजे कर्ज. मग बॉरोविंग लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5 शेड्यूल. मग 1 ते 5 पैकी 4 नंबर सेपरेट बॉरोविंगसाठी बनतो. जशा सगळ्या डिपॉझिट 3 नंबरमध्ये तशा सगळ्या बॉरोविंग 4 नंबरमध्ये. मग इथे लिहा बॉरोविंग फ्रॉम RBI.
बॉरोविंग शब्द आला, बॉरोविंग फ्रॉम RBI. RBI कडून कर्ज घेतलं या बँकेने. बॉरोविंग किती? 1,60,000. माहिती लिहून टाका, 1,60,000. बरेच विद्यार्थी म्हणणार सर RBI आलं, RBI म्हणजे 6 नंबर. 6 नंबर विद्यार्थी मित्रांनो असेट आहे आणि असेट डेबिटमध्ये असतात. इथं डेबिटमध्ये RBI आलं तर इथं लिहायचं आहे आपल्याला. क्रेडिटमध्ये बॉरोविंग सांगितलं आणि RBI सोबत कॅश असली पाहिजे, बॉरोविंग नाही. बॉरोविंग लायबिलिटी आहे, तर बॉरोविंग 4 नंबरला लिहा. आता जसं तुम्ही डिपॉझिट क्लोज केलं तसं बॉरोविंग पण क्लोज करा. अजून बॉरोविंग आहे का खाली बघा, चेक करा. नाही आहे, याच्यामध्ये 4 नंबरमध्ये फक्त बॉरोविंग लिहितात, या पलीकडे काहीच लिहित नाही. मग याला पण क्लोज करा. कितीवर क्लोज होईल? 1,60,000. मग बॉरोविंग आपला क्लोज झाला 1,60,000. 4 नंबरची टोटल फॉर्मॅटमध्ये लिहायची. 4 नंबरची टोटल 1,60,000. जे जे शेड्यूल क्लोज करता येतील ते क्लोज करा. 1 नंबर, 3 नंबर, 4 नंबर बघा लगेच क्लोज पण केले आपण. बॉरोविंग झालं. बॉरोविंग नंतर शेअर प्रीमियम, इन्कम किंवा लायबिलिटी क्रेडिटमध्ये दिला तर शेअर प्रीमियम लायबिलिटी आहे. लायबिलिटी म्हणजे 1 ते 5. मग शेअर प्रीमियम कुठं लिहायचं? तर शेअर प्रीमियम रिझर्व्ह आहे, रिझर्व्ह अँड सरप्लसमध्ये रेकॉर्ड करायचं. मग स्टॅच्युटरी रिझर्व्ह खाली एक लाईन सोडा, 20% आपण ट्रान्सफर करतो शेवटी. त्याच्यानंतर लिहा शेअर प्रीमियम. शेअर प्रीमियम किती दिलाय बघा? 55,000. लिहा शेअर प्रीमियम 55,000. शेअर प्रीमियम नंतर प्रॉफिट अँड लॉस 1 एप्रिल. 1 एप्रिल म्हणजे ओपनिंग प्रॉफिट. ओपनिंग प्रॉफिट आपण कोणत्याच वर्किंग नोटला रेकॉर्ड करत नाही, तुम्हाला माहिती आहे. ओपनिंग प्रॉफिट डायरेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला रेकॉर्ड होतो, सी मध्ये 3 नंबरचा पॉट. मग इथं आपण थोडी जागा ॲडजस्ट करून घेऊ आणि इथं सी मध्ये म्हणजे 3 नंबरचा जो पार्ट आहे ना प्रॉफिट अँड लॉस, तिथं लिहायचं. तिथं पण एक लाईन सोडायची नेट प्रॉफिट नेट लॉस शोधण्यासाठी आणि 2 नंबरला ट्रायल बॅलन्सचा प्रॉफिट लिहायचा. ओपनिंग प्रॉफिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ऑन 1/4/2024. मग एक प्रॉफिट अँड लॉस 1 एप्रिलचा किती दिलाय? 1,47,000. डायरेक्ट इथे लिहून टाका 1,47,000. म्हणजे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेला ओपनिंग प्रॉफिट इथं प्रॉफिट अँड लॉस 3ऱ्या पार्टमध्ये लिहायचा, वर्किंग नोटमध्ये रेकॉर्ड करायचा नाही. त्याच्यानंतर इंटरेस्ट मी तुम्हाला सांगितलं, इंटरेस्टसाठी इंटरेस्ट क्रेडिटमध्ये आला तर इन्कम आणि डेबिटमध्ये आला तर एक्सपेन्सेस. आणि इन्कमसाठी आपण इंटरेस्टला 13 नंबर बनवतो आणि एक्सपेन्सेससाठी 15 नंबर. म्हणजे इंटरेस्ट क्रेडिटमध्ये आला तर इन्कम म्हणून 13 नंबरला रेकॉर्ड करा आणि डेबिटमध्ये आला तर एक्सपेन्सेस म्हणून फक्त 15 नंबर. म्हणजे 13 नंबर आणि 15 नंबर स्पेशली इंटरेस्टसाठी बनवतात, बाकी त्याच्यामध्ये काहीच रेकॉर्ड होत नाही. मग क्रेडिटमध्ये इंटरेस्ट दिला तर किती नंबर? 13 नंबर. मग 13 नंबरमधलं रेकॉर्ड करा. वर्किंग नोट नंबर 13 इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड. ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड, याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट कोणती आहे बघा? तर इंटरेस्टवर अनएक्सपायर्ड डिस्काउंट. अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजे रिबेटची ॲडजस्टमेंट आपण सोडवतो. तर रिबेटची ॲडजस्टमेंट या इंटरेस्टवर सोडवतात आणि या इंटरेस्टला आपण 2 स्टार केले, याच्यावर 2 ॲडजस्टमेंट आहे. एक अनएक्सपायर्ड डिस्काउंट रिबेटची पण आहे आणि एक 6 नंबर इंटरेस्ट ॲक्रूडची पण आहे. इंटरेस्ट ॲक्रूडसुद्धा क्रेडिटवरच सोडवतात. तर इथे बघा इंटरेस्टची ॲडजस्टमेंट आपण सोडूया. तर इंटरेस्ट रिबेट काय करायचं तुम्हाला माहिती आहे. रिबेटचा पहिला इफेक्ट, रिबेट म्हणजे सवलत. मग इंटरेस्टची अगोदर अमाऊंट लिहा. इंटरेस्ट अँड डिस्काउंट रिसिव्ड किती? 1,12,000. इनरला लिहा 2 ॲडजस्टमेंट आहे त्याच्यावर 1,12,000. मग काय करायचं? रिबेट म्हणजे सवलत. रिबेटचा पहिला इफेक्ट आपण या इंटरेस्टमधून वजा करतो. आपण जागा ॲडजस्ट करू. 2 ॲडजस्टमेंट सोडवायचे आपल्याला. इंटरेस्टला थोडं वरती घेऊ. हां, तर इथे लक्ष द्या आता विद्यार्थी मित्रांनो. रिबेट म्हणजे सवलत. रिबेट आपण याच्यातून पहिल्यांदा काय करतो? लेस रिबेट. किती रिबेट दिला? अनएक्सपायर्ड डिस्काउंट म्हणजेच रिबेट. किती? 5,000. वजा करा आणि इनरलाच उत्तर लिहा. 1,12 मधून 5 गेले म्हणजे 1,07,000. 1,07,000. आता रिबेट आपली ॲडजस्टमेंट आहे. रिबेट ॲडजस्टमेंट म्हणजे 2 इफेक्ट करायचे. पहिल्यांदा लेस आणि रिबेट दुसऱ्यांदा आपण लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करतो. किती नंबर लायबिलिटी? 5 नंबर. मग 5 नंबर लायबिलिटीला लिहा रिबेट. किती रिबेट होता? 5,000.
ॲडजस्टमेंट संपली. रिबेटची ॲडजस्टमेंट कशी सोडवली? रिबेट पहिल्यांदा 13 नंबर इंटरेस्टमधून लेस करायचा आणि दुसऱ्यांदा 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करायचं. रिबेट झालं. रिबेट नंतर विद्यार्थी मित्रांनो लगेच दुसरी ॲडजस्टमेंट पण सोडून टाका. याच्यावर दुसरी ॲडजस्टमेंट कोणती आहे? इंटरेस्ट ॲक्र्यूड. इंटरेस्ट ॲक्र्यूड म्हणजे इंटरेस्ट मिळणार आहे. इंटरेस्ट मिळणार म्हणजे तुमचा इन्कम आहे. इन्कम म्हणजे तुमचा इंटरेस्टचा बॅलन्स वाढणार. मग इंटरेस्टचा बॅलन्स वाढणार, इंटरेस्ट मिळाल्यामुळे इंटरेस्ट वाढणार म्हणजे इंटरेस्ट ॲक्र्यूड नेहमी ॲड करायचा. रिबेट तुम्ही लेस करतात परंतु इंटरेस्ट ॲक्र्यूडमुळे इंटरेस्ट वाढणार म्हणून इंटरेस्ट ॲड करा. मग इंटरेस्टचा पहिला इफेक्ट ॲड करा. ॲड इंटरेस्ट ॲक्र्यूड. लगेच सोडून टाकायची दुसरी पण ॲडजस्टमेंट. मग 6 नंबर इंटरेस्ट ॲक्र्यूड बघा 15,000. मग इंटरेस्ट ॲक्र्यूड 15,000 ॲड करा. आणि आता दोन्ही ॲडजस्टमेंट झाले. डायरेक्ट आउटरला लिहा 1, 7 आणि 15 म्हणजे 1,22,000. आणि इंटरेस्ट ॲक्र्यूड ॲडजस्टमेंट आहे. दुसरा इफेक्ट करावा लागेल. इंटरेस्ट ॲक्र्यूड तुम्ही ॲड करतात आणि दुसऱ्यांदा इंटरेस्ट ॲक्र्यूड आपण असेट म्हणून रेकॉर्ड करतो. रिबेट तुम्ही लायबिलिटी म्हणून रेकॉर्ड करतात परंतु इंटरेस्ट ॲक्र्यूड असेट म्हणून रेकॉर्ड करायची. कोणत्या असेटला? अदर असेटला. मग अदर असेटला लिहा इंटरेस्ट ॲक्र्यूड. मग इंटरेस्ट ॲक्र्यूड किती? 15,000. इंटरेस्ट ॲक्र्यूडच्या 2 इफेक्ट झाले. इंटरेस्ट ॲक्र्यूडचे 2 इफेक्ट काय? पहिल्यांदा 13 नंबरमध्ये तो वाढणार म्हणून ॲड करा आणि दुसऱ्यांदा अदर असेटला रेकॉर्ड करा. इंटरेस्टच्या दोन्ही ॲडजस्टमेंट झाल्या. ज्या ज्या ॲडजस्टमेंट झाल्या त्यांना टिक करा. इंटरेस्ट ॲक्र्यूड नंतर बघा विद्यार्थी मित्रांनो सेल ऑफ नॉन बँकिंग असेट. नॉन बँकिंग असेट विकल्या. मग एखादी असेट तुम्ही विकली. सेल म्हणजे तुमचा इन्कम आहे, लायबिलिटी नाही. क्रेडिटला दिला तर इन्कम किंवा लायबिलिटी. मग सेल इन्कम आहे. इन्कमसाठी 2च शेड्यूल असतात 13 आणि 14. 13 मध्ये आपण इंटरेस्ट लिहितो. मग सगळे इन्कम कुठे लिहायचे? 14 मध्ये. मग चला 14 मध्ये लिहूया. मग 14 नंबरमध्ये लिहा. थोडी जागा आपण ॲडजस्ट करू, खाली घेऊ याला. हां, मग 14 नंबरमध्ये रेकॉर्ड करा कारण सेल केलाय. सेल म्हणजे तुमचा इन्कम आहे. सगळे इन्कम 14 नंबरमध्ये. सेल ऑफ नॉन बँकिंग असेट. नॉन बँकिंग असेट आपण विकली कितीला? 35,000. अमाऊंट रेकॉर्ड करा 35,000. संपलं. ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट असली तर 2 इफेक्ट करायचे. संपलं. क्रेडिट बॅलन्स संपले विद्यार्थी मित्रांनो. आता डेबिट बॅलन्स. मग डेबिट बॅलन्स सोडवताना डेबिटचा नियम वापरा. डेबिटचा नियम काय? डेबिटमध्ये दिलेले प्रत्येक ट्रान्झॅक्शन एकतर एक्सपेन्सेस असतील किंवा असेट असतील. जर ते एक्सपेन्सेस असतील, एक्सपेन्सेस जर तुम्हाला वाटले तर 15 किंवा 16, त्याच्यापैकी 15 फक्त इंटरेस्ट म्हणजे सर्व खर्च 16 मध्ये. आणि जर ते एक्सपेन्सेस नसले तर ते काय असतील? असेट म्हणजे 6 ते 11. म्हणजे आता फक्त 6 ते 11 किंवा 15 आणि 16 एवढ्याच वर्किंग नोटमध्ये सोडवायचं डेबिट बॅलन्स. मग चला एक एक करून डेबिट बॅलन्सेस सोडूया. मग डेबिट बॅलन्स बघा पहिला शेअर एक्सपेन्सेस आहे का असेट आहे? तर शेअर आपली काय आहे? असेट आहे. असेट म्हणजे 6 ते 11. मग 6 ते 11 पैकी कोणती असेट आहे? शेअर म्हणजे गुंतवणूक. आपण तिथं पैसे गुंतवतो शेअर्समध्ये, गुंतवणूक करतो. गुंतवणूक म्हणजे कोणती असेट? इन्व्हेस्टमेंट. शेअर्स, गव्हर्नमेंट बॉन्ड, गव्हर्नमेंट सिक्युरिटी याच्यामध्ये आपण पैसे गुंतवतो. इन्व्हेस्टमेंट म्हणून रेकॉर्ड करा. मग इथे लिहा शेअर्स. मग शेअर्सची अमाऊंट बघा किती? 50,000. शेअर्स 50,000. त्याच्यानंतर प्लांट अँड मशिनरी आपली असेट आहे. कोणती असेट आहे? फिक्स असेट. मग इथे लिहा प्लांट अँड मशिनरी आणि त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. इनरला लिहा त्याची अमाऊंट. त्याच्यावर ॲडजस्टमेंट अगोदर बघा फक्त डेप्रिसिएशन आहे का सोबत ॲडिशन पण आहे? तर ॲडिशन पण सांगितलं आणि डेप्रिसिएशन पण सांगितलं. ॲडिशन जर सांगितलं विद्यार्थी मित्रांनो एखाद्या फिक्स असेटवर ॲडिशन जर सांगितलं तर त्या फिक्स असेटची ट्रायल बॅलन्समधली किंमत रेकॉर्ड करायची नाही. मग ट्रायल बॅलन्समध्ये त्याची व्हॅल्यू किती? 1,10,000. ती रेकॉर्ड नका करू कारण ॲडिशन सांगितलं. ॲडिशन जर सांगितलं तर त्या ट्रायल बॅलन्सच्या व्हॅल्यूमधून ॲडिशनची व्हॅल्यू बाजूला करायची. मग 1,10,000 मधून ॲडिशन बाजूला करा. ॲडिशन किती? 20,000. मग 1,10,000 मधून ॲडिशन बाजूला केले तर शिल्लक किती राहिले? 90,000. म्हणजे असेट रेकॉर्ड करताना ॲडिशन वजा करून रेकॉर्ड करायची. म्हणजे किती रेकॉर्ड करायची? 90,000. आणि ॲडिशन सेपरेट दाखवायचं. मग ॲडिशन सेपरेट दाखवायचं. ॲडिशन किती ॲडिशन आहे आपल्याला माहिती आहे? ॲडिशन 20,000 आहे. मग ॲडिशन 20,000. परत इनरला लिहा. ॲड केल्यानंतर बॅलन्स किती आला? 1,10,000.
ही ॲडजस्टमेंट भरपूर वेळेस मी तुम्हाला शिकवली. आता हे का करायचं असं, ॲडिशन सेपरेट का ॲड दाखवायचे, ॲडिशन वजा करून का रेकॉर्ड करायचे, सेपरेट ॲडिशन का रेकॉर्ड करायचे, कारण ॲडिशनच्या अगोदरची व्हॅल्यू जी असेल ती ओपनिंग व्हॅल्यू आणि ॲडिशनच्या नंतरची जी व्हॅल्यू असेल ती क्लोजिंग व्हॅल्यू. कोणत्याही व्हॅल्यूवर डेप्रिसिएशन सांगू शकतात, ओपनिंगवर किंवा क्लोजिंगवर. मग इथं कोणत्या व्हॅल्यूवर सांगितलं बघा, डेप्रिसिएशन 10% क्लोजिंग म्हणजे ॲडिशनच्या नंतरची म्हणजे 1,10,000. आणि जर ओपनिंगवर सांगितलं असतं डेप्रिसिएशन तर तुम्ही 90,000 वर काढलं असतं. मग ओपनिंग आणि क्लोजिंग व्हॅल्यू माहीत होण्यासाठी आपण ॲडिशन सेपरेट दाखवतो. समजलं. मग ॲडिशनच्या अगोदरची व्हॅल्यू ओपनिंग 90,000 आणि ॲडिशनच्या नंतरची व्हॅल्यू क्लोजिंग 1,10,000. आपल्याला डेप्रिसिएशन क्लोजिंगवर काढायचं किती, 10%. मग डेप्रिसिएशन लेस करतात, लेस 10% डेप्रिसिएशन कंसामध्ये 10% ऑन क्लोजिंग बॅलन्स. क्लोजिंग किती आहे, 1,10,000. ओपनिंग सांगितलं असतं तर 90,000 वर काढावं लागलं असतं. मग 1,10,000 वर 10% म्हणजे 11,000. वजा करा आणि आउटरला लिहा. आता 1,10,000 मधून 11,000 गेले म्हणजे किती राहिले, 99,000. किती रेकॉर्ड झाले, 99,000. तर या पद्धतीने आपण ते रेकॉर्ड केले विद्यार्थी मित्रांनो. आता दुसरा इफेक्ट फक्त डेप्रिसिएशनचा करायचा, ॲडिशनचा नाही. ॲडिशन ॲडजस्टमेंट नाही आहे, डेप्रिसिएशन पहिल्यांदा लेस करतात आणि दुसऱ्यांदा कुठे रेकॉर्ड करतात, तर डेप्रिसिएशन दुसऱ्यांदा रेकॉर्ड होतो खर्च म्हणून 16 नंबरमध्ये. मग 16 नंबरमध्ये रेकॉर्ड करा, डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. शॉर्टमध्ये लिहूया, किती डेप्रिसिएशन, 11,000. सोडवलं या पद्धतीत. मग ॲडिशन सेपरेट दाखवायचं, डेप्रिसिएशन ओपनिंग किंवा क्लोजिंग जी सांगितली त्याच्यावर लेस करा आणि दुसऱ्यांदा 16 नंबरमध्ये दाखवा. संपलं. डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट झाली, त्याला स्टार करा. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आपल्या असेट आहे. कॅश इन हँड 6 नंबरची असेट आणि कॅश ॲट बँक अदर बँकामध्ये म्हणजे 7 नंबरची असेट. मग कॅश इन हँड सांगितलं तर 6 नंबरमध्ये रेकॉर्ड करा, कॅश ॲट बँक सांगितलं तर 7 नंबरमध्ये. मग कॅश इन हँड सांगितलं इथं रेकॉर्ड करा 6 नंबरमध्ये, कॅश इन हँड. मग 6 नंबरमध्ये रेकॉर्ड करा, कॅश इन हँड किती, 60,000. त्याच्यानंतर आता कॅश ॲट बँक सांगितलं, कॅश ॲट बँक इतर बँकांचा उल्लेख असेल, RBIचा उल्लेख असेल तर इथंच रेकॉर्ड करायचं, पण RBI सोडून कोणतीही बँक असेल तर इथं. मग कॅश ॲट बँक 7 नंबरमध्ये, कॅश ॲट बँक 7 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. कॅश इन हँड 6 नंबर, कॅश ॲट बँक 7 नंबर. कॅश ॲट बँक 70,000. त्याच्यानंतर स्टॉक आपली असेट आहे, कोणती असेट, अदर असेट. मग अदर असेटमध्ये लिहा स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टॉक आपली असेट आहे, नेहमी अदर असेटमध्ये लिहा स्टॉक ऑफ स्टेशनरी. मग स्टॉक ऑफ स्टेशनरी 70,000. त्याच्यानंतर स्टॉक नंतर डेप्रिसिएशन खर्च आहे. डेप्रिसिएशन कुठे लिहायचे, सर्व खर्च 16 नंबरमध्ये. मग 16 नंबरमध्ये लिहा आणि याच्यावर स्टार नाही आहे, ही काय ॲडजस्टमेंट नाही. ॲडजस्टमेंट असली तर लिहायचं, 2 इफेक्ट करायचे. आता डेप्रिसिएशन एकदाच करायचं, फक्त डेप्रिसिएशन नावाचा खर्च किती दिला इथं सेपरेट, 15,000. मग इथं रेकॉर्ड करा 16 नंबरला 15,000. डेप्रिसिएशन नंतर मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस. मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस असेट आहे. असेट कोणती, तर सेपरेट 7 नंबरचं नावच आहे बघा, मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस. मग मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस जर आलं तर 7 नंबरमध्येच रेकॉर्ड करायचं, ती असेट आहे. मग इथे लिहा मनी ॲट कॉल अँड शॉर्ट नोटीस. मग मनी ॲट कॉल शॉर्ट नोटीस किती दिलं, 60,000. मग 7 नंबरला रेकॉर्ड करा 60,000. त्याच्यानंतर बिल डिस्काउंट अँड परचेस, या 2 असेट मी तुम्हाला पाठ करायला लावल्या. बिल डिस्काउंट अँड परचेस असेट आहे आणि लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट ही सुद्धा असेट आहे आणि या दोन्ही असेट फक्त 9 नंबरला रेकॉर्ड करतात. मग बिल डिस्काउंट आणि परचेस जेव्हा जेव्हा येईल 9 नंबर ॲडव्हान्सेसमध्ये रेकॉर्ड करा. बिल्स डिस्काउंटेड अँड परचेस असेट आहे, 9 नंबरमध्येच रेकॉर्ड करायची. बिल डिस्काउंट आणि परचेस किती, 90,000. त्याच्यानंतर गुडविल असेट आहे, कोणती असेट आहे, फिक्स असेट. मग फिक्स असेटमध्ये लिहा गुडविल आपली फिक्स असेट आहे. मग गुडविल किती, 80,000. ॲडजस्टमेंट नाही आहे, ॲडजस्टमेंट असतील तर 2 इफेक्ट, ॲडजस्टमेंट नसतील तर एकच इफेक्ट, 80,000. गुडविल नंतर सॅलरी खर्च आहे, सर्व खर्च आपण 16 नंबरमध्ये रेकॉर्ड करतो. मग 16 नंबरमध्ये जा आणि तिथे लिहा सॅलरी अँड अलाउन्सेस. मग सॅलरी आणि अलाउन्सेस किती, 25,000.
सॅलरी अँड अलाउन्सेस 25, रेंटसुद्धा खर्च आहे, इथेच लिहा. रेंट कॉमा रेट्स, सर्व खर्च इथं लिहायचे 16 नंबरमध्ये. अँड टॅक्सेस, रेंट रेट्स अँड टॅक्स किती 18,000, मग इथे रेकॉर्ड करा 18,000. त्याच्यानंतर पोस्टेज अँड टेलिग्राम, तो पण खर्च आहे, इथंच रेकॉर्ड करा. पोस्टेज अँड टेलिग्राम सर्व खर्च 16 नंबरमध्ये. पोस्टेज अँड टेलिग्राम, मग पोस्टेज अँड टेलिग्राम 30,000, सर्व खर्च 16 नंबर. प्रिंटिंग अँड स्टेशनरीसुद्धा खर्च आहे 16 नंबरमध्ये. सर्व खर्च इथंच रेकॉर्ड करायचे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी किती 20,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 20,000. प्रिंटिंग अँड स्टेशनरी कॅश खर्च नाही, ॲसेट आहे. आणि कॅश सोबत कुणाचं नाव आलं RBI. मी तुम्हाला सांगितलं कॅश सोबत जर RBI आलं तर RBI साठी सेपरेट 6 नंबर असेट. मग इथे लिहा कॅश विथ RBI. RBIचा उल्लेख आला कॅश सोबत तर ती 6 नंबर असेट. किती कॅश विथ RBI 1,80,000. त्याच्यानंतर पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, कॅश विथ RBI नंतर काय दिलं आहे, इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वी सांगितलं होतं इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, गव्हर्नमेंट बॉन्ड, शेअर्स या सगळ्या असेट आहे. कोणते असेट, इन्व्हेस्टमेंट. मग इन्व्हेस्टमेंट म्हणून रेकॉर्ड करतो, परंतु त्याला स्टार केलं, याचा अर्थ त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. मग इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीवर काय ॲडजस्टमेंट आहे, शेवटची ॲडजस्टमेंट बघा, मार्केट व्हॅल्यू ऑफ इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 1,50,000 अशी ॲडजस्टमेंट मी सोडवलेली आहे. तर मार्केट व्हॅल्यूज दिली तर इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची जर मार्केट व्हॅल्यू दिली तर जी मार्केट व्हॅल्यू दिली ती मार्केट व्हॅल्यू रेकॉर्ड करा. ट्रायल बॅलन्सची व्हॅल्यू रेकॉर्ड करू नका. पहिला इफेक्ट, जी व्हॅल्यू दिली ती रेकॉर्ड करा. मग किती व्हॅल्यू दिली 1,50,000, जी दिली ती रेकॉर्ड करा. कुठे रेकॉर्ड करायची, 8 नंबरला आपण इन्व्हेस्टमेंटला रेकॉर्ड करतो. मग इथे लिहा इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी, शॉर्टमध्ये लिहिले मी. आणि व्हॅल्यू रेकॉर्ड करताना ट्रायल बॅलन्सची नाही, ट्रायल बॅलन्सला 1,70 दिली, ट्रायल बॅलन्सची नाही तर ॲडजस्टमेंटची मार्केट व्हॅल्यू 1,50,000 डायरेक्ट अमाऊंटला, त्याच्यावर ॲड वगैरे काहीच करायचं नाही. मग पहिला इफेक्ट समजला, इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची मार्केट व्हॅल्यू दिली तर 8 नंबर इन्व्हेस्टमेंटमध्ये रेकॉर्ड करा. ॲडजस्टमेंट आहे ना, दुसरा इफेक्ट करावा लागेल. मग दुसरा इफेक्ट काय करायचा, फक्त चेक करायचं आपल्या गव्हर्नमेंट सिक्युरिटीची व्हॅल्यू वाढली का कमी झाली. वाढली किंवा कमी झाली काही होऊ द्या, वाढली तर प्रॉफिट, कमी झाली तर लॉस. प्रॉफिट होऊ द्या, लॉस होऊ द्या, काही होऊ द्या, त्याचा इफेक्ट 14 नंबर अदर इन्कममध्ये रेकॉर्ड करायचं. मग बघा चेक करा प्रॉफिट होतो का लॉस. आपली व्हॅल्यू किती होती 1,70,000, किती झाली 1,50,000. काय झाली, कमी का जास्त, कमी झाली. कमी म्हणजे लॉस, वाढली असेल तर प्रॉफिट. प्रॉफिट होऊ द्या, लॉस होऊ द्या, किती नंबरला 14 नंबरला. मग किती लॉस होतोय 1,70 ऐवजी 1,50 झाली म्हणजे 20,000चा लॉस. मग लॉस ऑन गव्हर्नमेंट सिक्युरिटी 14 नंबर. लॉस होऊ द्या, प्रॉफिट होऊ द्या, किती नंबरला लिहायचं 14 नंबर. मग 14 नंबरला लिहा लॉस होतोय म्हणून लॉस शब्द लिहा. लॉस ऑन इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी. आणि लॉस होतोय म्हणून कंसामध्ये मायनस अमाऊंट लिहायची, प्लसमध्ये लिहायची नाही. किती लॉस होतोय 20,000, कंसामध्ये लिहा 20,000. लॉस आहे तो, प्रॉफिट झाला असतं तर डायरेक्ट 20,000 लिहिले असते. म्हणजे इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटीची ॲडजस्टमेंट कशी सोडवायची, त्याची मार्केट व्हॅल्यू जी दिली ती 8 नंबरला रेकॉर्ड करायची आणि त्याच्यावर होणारा प्रॉफिट किंवा लॉस किती नंबरला रेकॉर्ड करायचा 14 नंबर. संपली ॲडजस्टमेंट. इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी नंतर काय दिलं, इंडियन गव्हर्नमेंट सिक्युरिटी नंतर बघा लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट. आता सांगितलं होतं लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट ॲसेट आहे. किती नंबर 9 नंबर. मग 9 नंबरला लिहा लोन कॉमा कॅश क्रेडिट ॲडजस्टमेंट, त्याच्यावर इनरला लिहा अँड ओव्हरड्राफ्ट. मग लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट किती 1,20,000. इनरला लिहा 1,20,000. आता सगळ्यांना माहीतच आहे लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्टमधून आपण RDD वजा करतो. मग RDDचा पहिला इफेक्ट, कोणतेही ॲडजस्टमेंट सोडवतात RDD नेहमी लेस करायची. मग RDD बघा इथं 2 नंबरला 12,000. मग 12,000 वजा करा. RDDचा पहिला इफेक्ट वजा करा 1,20,000 मधून. मग 1,20,000 मधून 12,000 गेले, शिल्लक राहिले 1,08,000. RDD ॲडजस्टमेंट आहे, 2 इफेक्ट करावे लागतील. पहिल्यांदा लेस करायची आणि दुसऱ्यांदा प्रॉफिट अँड लॉसच्या फॉर्मॅटला, कोणत्याच वर्किंग नोटला नाही, डायरेक्ट फॉर्मॅटला इथं प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्जन्सीमध्ये नंबर 1 RDD. आणि किती RDD आहे 12,000.
मग RDDचे दोन इफेक्ट काय, 9 नंबरमधून लेस करा आणि फॉर्मॅटमध्ये रेकॉर्ड करा प्रोव्हिजन कॉन्टिजन्सीमध्ये. आता 9 नंबरमध्ये दोनच असेट येतात, कोणत्या, बिल डिस्काउंट परचेस, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट, दोन्ही आल्या. बिल डिस्काउंट परचेस, लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट. 9 नंबर क्लोज करून टाका लगेच. मग 1,08,000 आणि 90 म्हणजे 1,98,000. फॉर्मॅटमध्ये या 9 नंबरच्या समोर टोटल लिहा 1,98,000, कारण 9 नंबरमध्ये दोनच ट्रान्झॅक्शन येतात, दोन्ही रेकॉर्ड झाले, संपलं. ॲडजस्टमेंट ज्या झाल्या त्यांना टिक करत चला. लोन कॅश क्रेडिट ओव्हरड्राफ्ट नंतर नॉन बँकिंग असेट ॲक्वायर म्हणजे खरेदी करणे, हा पण ट्रान्झॅक्शन मी तुम्हाला शिकवला. नॉन बँकिंग असेट जर खरेदी केल्या तर त्या तुमच्या असेट आहे, असेट म्हणून रेकॉर्ड करा, एक्सपेन्सेस नाही. डेबिटमध्ये दिला तर एक्सपेन्सेस किंवा असेट, तर नॉन बँकिंग असेट खरेदी केल्या तर त्या असेट आहे, कोणत्या असेट, अदर असेट. मग अदर असेटमध्ये रेकॉर्ड करा नॉन बँकिंग असेट ॲक्वायर. मग नॉन बँकिंग असेट ॲक्वायर कितीच्या खरेदी केल्या, 67,000. इथे लिहा 67,000. इथे बघा नॉन बँकिंग असेट विकल्या होत्या, विकल्या म्हणजे इन्कम 14 नंबरला रेकॉर्ड करा, परंतु खरेदी केल्या तर त्या तुमच्या असेट आहे, 11 नंबरमध्ये रेकॉर्ड करा. नॉन बँकिंग असेट नंतर इंटरेस्ट, डेबिटला आलेला इंटरेस्ट कुठे लिहितात, सेपरेट 15 नंबर. मग 15 नंबरमध्ये तुम्हाला माहिती आहे क्रेडिटला आलेला इंटरेस्ट 13 नंबर आणि डेबिटला आलेला 15 नंबर. मग 15मध्ये लिहा इंटरेस्ट पेड. मोठा प्रॉब्लेम आहे, महत्त्वाचा आहे. इंटरेस्ट पेड 27,000, एकच इफेक्ट करायचा. आणि तुम्हाला माहिती 13 नंबर आणि 15 नंबरमध्ये फक्त इंटरेस्ट येतो, झालं, लगेच क्लोज करून टाकायचं. मग किती टोटल आली 15 नंबरची, 27,000. मग फॉर्मॅटमध्ये या 15 नंबर समोर लिहा 27,000. त्याच्यानंतर इंटरेस्ट पेड नंतर इंटरिम डिव्हिडंड. इंटरिम डिव्हिडंडवर ॲडजस्टमेंट आली, जर ॲडजस्टमेंट नसती तर इंटरिम डिव्हिडंडचा एकच इफेक्ट करावा लागला असता. आणि इंटरिम डिव्हिडंड डेबिटला आला तर आपण एक इफेक्ट डायरेक्ट फॉर्मॅटला इथं ॲप्रोप्रिएशनला करतो, परंतु ॲडजस्टमेंट असली तर 2 इफेक्ट करायचे. मग आता इंटरिम डिव्हिडंडची ॲडजस्टमेंट वाचा, 8 नंबरची ॲडजस्टमेंट. इंटरिम डिव्हिडंड डिक्लेअर 10%, 10% डिक्लेअर झाला तर पहिले 10% काढावे लागतील. तुम्हाला माहिती आहे डिव्हिडंड आपण कशावर काढतो, तर कॅपिटलवर. कशावर काढतात, कॅपिटलवर काढतात, हे लक्षात ठेवा, प्रॉफिटवर नाही. मग कॅपिटल आपला किती आहे, ट्रायल बॅलन्सचा 2 लाख. मग 10%, मी तर साईडलाच दाखवते तुम्हाला, इथं फॉर्मॅटमध्ये करू नका असं माझ्यासारखं. 2 लाखावर 10%, मग 2 लाखावर 10% काढले तर किती आले, 20,000. म्हणजे डिव्हिडंडची किंमत आपल्याला मिळाली, डिव्हिडंड किती, 20,000. आता या डिव्हिडंडचे करायचे 2 इफेक्ट. मग पहिला इफेक्ट काय, जेवढा डिव्हिडंड तुम्ही कॅपिटलवर काढला तेवढा डायरेक्ट फॉर्मॅटमध्ये डीमध्ये लिहा, ॲप्रोप्रिएशनमध्ये. मग ॲप्रोप्रिएशनमध्ये लिहा 10% इंटरिम डिव्हिडंड. किती सोडवला, 20,000. डायरेक्ट इथे रेकॉर्ड करा 20,000. झाला पहिला इफेक्ट. इंटरिम डिव्हिडंड जेवढा आला तेवढा डीमध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करा. दुसरा इफेक्ट, तो इंटरिम डिव्हिडंड आता 5 नंबर वर्किंग नोटला लायबिलिटीला रेकॉर्ड करा, अनक्लेम डिव्हिडंड. मग अनक्लेम डिव्हिडंड कसा शोधायचा, तर इथे लक्ष द्या, इथं लिहायचं इंटरिम डिव्हिडंड. इनरला लिहायचं इंटरिम डिव्हिडंड आपण किती सोडवला होता, 20,000. जेवढा सोडवला तेवढा इनरला लिहा, 5 नंबर लायब्ररीला 20,000. आणि ट्रायल बॅलन्सला जो पेड झालेला आहे तो फक्त 15,000, जो पेड झाला तो इथून लेस करायचा. मग लेस पेड. मग किती पेड आहे ट्रायल बॅलन्सला बघा 15,000, आणि याच्यातला फरक तो 5,000 जो आहे ना तो इथं रेकॉर्ड करायचा, आणि त्याला म्हणतात अनपेड डिव्हिडंड किंवा अनक्लेम डिव्हिडंड. शॉर्टमध्ये लिहितोय मी अनक्लेम डिव्हिडंड. मग अनक्लेम डिव्हिडंड शोधायचा. अनक्लेम डिव्हिडंड कसा शोधला, तर जेवढे डिव्हिडंडचे 2 ॲडजस्टमेंट 2 इफेक्ट कसे सोडवले, तर डिव्हिडंड पहिले 10% सांगितला, 10% कॅपिटलवर काढा, 20,000 आला. जेवढा डिव्हिडंड आला तेवढा डीमध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करा, आणि दुसऱ्यांदा 5 नंबर लायबिलिटीला रेकॉर्ड करा 20,000. त्याच्यातून ट्रायल बॅलन्समध्ये पेड झालेला डिव्हिडंड वजा करा, आणि वजा केल्यानंतर शिल्लक राहिलेला त्याला म्हणा अनक्लेम डिव्हिडंड. संपली ॲडजस्टमेंट. ट्रायल बॅलन्स सगळं संपला. आता ॲडजस्टमेंट चेक करा कोणकोणत्या राहिल्या. अनएक्सपायर्ड डिस्काउंट रिबेट सोडवलं, RDD सोडवलं, बिल्स फॉर कलेक्शन. विद्यार्थी मित्रांनो, बिल्स फॉर कलेक्शन, एन्डॉर्समेंट, त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्स हे शब्द जर आले तर ती कॉन्टिजन लायबिलिटीची ॲडजस्टमेंट आहे. कॉन्टिजन लायबिलिटीची ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होत नाही, फक्त एकदाच रेकॉर्ड करायचे. आणि फॉर्मॅटला इथं 12 नंबरला मग कॉन्टिजन लायबिलिटी इथं लिहा बिल्स फॉर कलेक्शन. बिल्स फॉर कलेक्शन किती अमाऊंट दिली बिल्स फॉर कलेक्शनची,
2 लाख इथं फक्त रेकॉर्ड करा, ते टोटलमध्ये पण येत नाही आणि काहीच होत नाही, याचा काहीच इफेक्ट होत नाही, म्हणजे ते आपण कन्सिडरच करत नाही, फक्त कॉन्टिजेंट लायबिलिटी इथं 12 नंबरमध्ये रेकॉर्ड करायची बस, दुसरा इफेक्ट पण करायचं नाही. ॲथोराइज कॅपिटल इन्फॉर्मेशन होती ती 1 नंबरला लिहिली आपण. प्रोव्हाइड 40,000 टॅक्सची ॲडजस्टमेंट राहिली. टॅक्सची ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट लवकर सांगा. टॅक्सचा पहिला इफेक्ट, टॅक्स आपली लायबिलिटी आहे, लायबिलिटी म्हणजे किती नंबर वर्किंग नोट, 5 नंबर, मग 5 नंबर वर्किंग नोटला इथे लिहा टॅक्स. मग किती दिला टॅक्स, टॅक्स दिला 40,000, तर 5 नंबर वर्किंग नोटला लिहा 40,000. आणि ॲडजस्टमेंट आहे, दुसरा इफेक्ट करावा लागेल, तर टॅक्सचा दुसरा इफेक्ट पहिल्यांदा 5 नंबर लायबिलिटीला दाखवा आणि दुसरा इफेक्ट कोणत्याच वर्किंग नोटला नाही, डायरेक्ट फॉर्मॅटला RDD सोबत. मग जसं RDD दाखवतो ना आपण प्रोव्हिजन कॉन्टिन्युएन्सीमध्ये, तसं टॅक्स पण दाखवतो आपण. मग इथं टॅक्स किती 40,000, तर इथे लिहा टॅक्स 40,000. मग टॅक्सचे 2 इफेक्ट संपले. टॅक्सचा पहिला इफेक्ट 5 नंबर अदर लायबिलिटीमध्ये रेकॉर्ड करा आणि दुसऱ्यांदा फॉर्मॅटमध्ये प्रॉफिट अँड लॉसच्या प्रोव्हिजन अँड कॉन्टिन्युएन्सीमध्ये टॅक्स झालं. त्याच्यानंतर इंटरेस्ट ॲक्रूड पण झालं, ॲडिशन डेप्रिसिएशन ते पण सोडवलं आपण, इंटरिम डिव्हिडंड ते पण झालं, मार्केट व्हॅल्यू ती पण झालं, सगळ्या ॲडजस्टमेंट सोडवल्या. मग सगळ्या ॲडजस्टमेंट पण झाल्या आणि सगळ्या ट्रायल बॅलन्स पण झालं, संपलं, करा क्लोज. मग ज्या ज्या वर्किंग नोट क्लोज करायच्या राहिल्या त्या क्लोज करा. 3 झाली, 4 झाली, 5वी क्लोज करा. मग 5व्या वर्किंग नोटची टोटल करा. मग किती येते 40 आणि 5 45, 45 आणि 5 9 50 आणि 40 90. मग 5व्या वर्किंग नोटची टोटल आली 90,000. मग 5व्या वर्किंग नोटला क्लोज करा 90,000. बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटला या, 5 नंबरच्या समोर इथं बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे बघा, इथं 5 नंबरच्या समोर लिहा 90,000. आता ते क्लोज करू नका ना, कारण 2 नंबर आपल्या राहिलेले आहे. त्याच्यानंतर पुढचं वर्किंग नोट 6 7 8 9, मग 6ला क्लोज करा 81 आणि 60, म्हणजे किती झाले 2,40,000. मग 6 नंबरची वर्किंग नोट फॉर्मॅटला या, 6 नंबरच्या समोर लिहा 2,40,000. त्याच्यानंतर परत 6 नंबर लिहिला आपण 2,40,000, 7 नंबर क्लोज करा. मग 70 आणि 60, 70 आणि 60 म्हणजे किती 1,30,000. फॉर्मॅटला या, 7 नंबरच्या समोर लिहा 1,30,000. क्लोज करायचं आणि इथं टोटल फॉर्मॅटमध्ये लिहायची, बस एवढंच काम करायचं आहे. 1,30,000. 8 नंबर क्लोज करा. 8 नंबरमध्ये बघा 50,000 आणि 1,50,000 म्हणजे किती आले 2 लाख. 8 नंबरची टोटल आली 2 लाख. मग 8 नंबरची फॉर्मॅट समोर या आणि 8 नंबर समोर लिहा 2 लाख. त्याच्यानंतर 9 नंबर क्लोज करा. 8 नंबर पण झालं, 9 नंबर बघा आता. मग 9 नंबरची टोटल इथं आपण क्लोज केली होती 1,98 आणि लिहिलेलं पण 1,98. मग 10 क्लोज करा. मग 10 नंबरमध्ये बघा 99,000 आणि 80,000. मग 99,000 आणि 80,000 म्हणजे किती, गुडविल होती 80,000 आणि प्लांटेड मशिनरी 99,000. इथं जागा आपल्याला कमी पडली, पण बघून घ्या व्यवस्थित, झूम करून बघा. मग किती 99 आणि 80 म्हणजे 1,79,000. झूम करून तुम्ही बघा 1,79,000. किती नंबरची टोटल आली 10 नंबरची, जागा थोडी कमी पडली 1,79,000. फॉर्मॅटला या, 10 नंबर समोर लिहा 1,79,000. 11 नंबर, 11 नंबरची टोटल करा 15,000 70,000 67,000. मग 11 नंबरची टोटल किती येते बघा 15,000 70,000 67,000. मग किती येते 1,52,000. चेक करा कॅल्क्युलेटरवर. 11 नंबरची टोटल किती आली 1,52,000. फॉर्मॅटला या, इथे लिहा 1,52,000. आता 6 पासून 11 पर्यंत सगळ्या टोटल आपल्याला मिळाल्या. मग सगळ्या टोटल मिळाल्या तर करून टाका क्लोज. मग याला इथं लिहा टोटल येते बघा, कॅल्क्युलेटरवर चेक करा 10,99,000. किती टोटल येते 10,99,000. व्यवस्थित लिहू आपण. $10,99,000. 6 ते 11 आपलं लायबिलिटी राहिली क्लोज करायची. आता आपण थोडी जागा ॲडजस्ट करू, प्रॉफिट अँड लॉस क्लोज करू. मग प्रॉफिट अँड लॉस कसं क्लोज करायचं लक्ष द्या. आता 13 14 15 16 चला फॉर्मॅटमध्ये. मग 13 14 13ला क्लोज करा. 13चं उत्तर किती 1,22,000. क्लोज करा. 13 तेव्हा पण क्लोज केलं असतं तरी जमलं असतं, आपण राहिलं आपलं. मग 13 1,22,000. 14 15 16. मग 14ला क्लोज करा. मग 14ची टोटल बघा विद्यार्थी मित्रांनो किती येते. आता इथं बरेच विद्यार्थी गोंधळ करतील, मी तुम्हाला सांगतो 78,000 35,000 प्लस करायचे. आणि हे कंसात जे 20,000 लिहिले ना तो लॉस आहे. लॉस म्हणजे वजा करायचा, कंसात लिहिलं आपण. प्रॉफिट झाला असतं तर ॲड केलं असतं, पण लॉस आहे 20,000 वजा करायचे. मग 78 आणि 35 1,13,000 आणि 1,13,000 मधून 20,000 वजा करणार. मग 20,000 जर वजा केले तर किती राहिले 93,000.
म्हणजे 20,000 टोटल करताना वजा करायचे. मग 14 नंबरची टोटल आली 93,000. फॉर्मॅटमध्ये या, 14 नंबर समोर लिहा 93,000. 15 झालं आहे. 16 नंबर क्लोज करा. मग 16 नंबर बघा विद्यार्थी मित्रांनो किती, 16 नंबर इथं आपण लिहिलेलं आहे, त्याची टोटल करा. त्याची टोटल येते 1,19,000. चेक करा फॉर्मॅटमध्ये. 16 नंबरची टोटल 1,19,000. फॉर्मॅटमध्ये या, 1,19,000. सगळ्या वर्किंग नोट क्लोज झाल्या, करा क्लोज. मग कसं क्लोज करायचं, 13 आणि 14, 1, 22 आणि 93. मग 13 आणि 14ची वर्किंग टोटल करा, किती येते, 2,15,000. 2,15,000. आता 27,000, 1,19,000, 12,000 आणि 40,000 यांची टोटल करा. म्हणजे 15, 16 आणि प्रोव्हिजन आणि कॉन्टिन्युएन्सी यांची टोटल किती येते, तर यांची टोटल जर केली तर ती टोटल येते 1,98,000. आणि या 1,98,000ला काय करायचं, आता प्रॉफिट शोधायचं. मग इन्कमच्या टोटलमधून एक्सपेंडिचरची टोटल वजा करायची. आता इन्कम जास्त आहे 2,15,000 1,98,000 पेक्षा, मग आपल्याला प्रॉफिट होणार. मग इथं शब्द लिहा प्रॉफिट अँड लॉसमध्ये, नेट प्रॉफिट कंसामध्ये 1 - 2. पहिल्यामधून तो 2,15,000 मधून 1,98,000 वजा करा. मग 1,98,000 जर वजा केले तर शिल्लक राहिले फक्त किती, 17,000. मग तो झाला आपला प्रॉफिट. मग किती प्रॉफिट आला आपल्याला, 17,000. आपण शोधला प्रॉफिट 17,000 आणि ट्रायल बॅलन्सचा 1,47,000. एवढे दोनच प्रॉफिट तिथं लिहितात. मग सीला क्लोज करा प्रॉफिट अँड लॉसला. मग प्रॉफिट अँड लॉसला क्लोज केलं तर उत्तर किती येतं, 1,47,000 आणि 17, 1,64,000. 1,64,000. मग 1,64,000. आता काय राहिलं, फक्त जो प्रॉफिट तुम्ही शोधला 17,000 त्याच्यावर 20% काढायचे आणि ते 20% कशाला द्यायचे, स्टॅच्युटरी रिझर्वला द्यायचे. मग कशावर काढायचे, 20% 17,000वर आपल्या प्रॉफिटवर. मग 17,000वर 20% किती येतात, 17 आणि 17 34. म्हणजे किती येतात 20%, 3,400. मग 3,400 प्रॉफिट आला, 20% ते 20% दोन ठिकाणी ट्रान्सफर करायचे. पहिल्यांदा ॲप्रोप्रिएशनमध्ये. मग ॲप्रोप्रिएशनमध्ये रेकॉर्ड करा 20% स्टॅच्युटरी रिझर्व. मी शॉर्टमध्ये लिहिले, तुम्ही पूर्ण लिहा. किती आला तो 20%, 3,400. कशावर 20% काढले, 20% काढले प्रॉफिटवर, या 17,000वर. आणि तो दुसऱ्यांदा कुठं रेकॉर्ड करायचा, दुसऱ्यांदा तो रेकॉर्ड करायचा 2 नंबर वर्किंग नोट रिझर्वला. मग इथे एक लाईन सोडली होती, इथं लिहा ॲड 20% ॲडिशन. तो 20% इथं 2 नंबर वर्किंग नोटला ॲड करा आणि तो किती होता, 3,400. मग इथं डायरेक्ट आउटरला लिहा, ॲड करण्याची गरज, टोटल आउटरला लिहिण्याची गरज नाही. 80मध्ये 3,400 वजा ॲड करा, 83,400 असं लिहा किंवा डायरेक्ट तसं राहू द्या 3,400. आता काय करायचं, आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं. मग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट कसं क्लोज करायचं, सीची जी टोटल आहे प्रॉफिट अँड लॉसची त्याच्यामधून ॲप्रोप्रिएशनचे अमाऊंट वजा करायचे. मग 1,64,000 मधून डीमध्ये ॲप्रोप्रिएशनमध्ये काय काय आलं, 20,000 आणि 3,400. मग 20 आणि 3,400 म्हणजे 23,400. मग 1,64,000 मधून 23,400 वजा करा. जेवढा फरक येईल तो बॅलन्स शीटला ट्रान्सफर करायचा आणि तो येतो 1,40,600. किती फरक येतो, 1,40,600 आणि तो ट्रान्सफर करायचा बॅलन्स शीटला. ट्रान्सफर टू बॅलन्स शीट. आणि बॅलन्स शीटला ट्रान्सफर करण्या अगोदर याला क्लोज करा. जेवढे प्रॉफिट अँड लॉसची टोटल आहे तेवढीच ॲप्रोप्रिएशनची टोटल येणार 1,64,000. हा बॅलन्स काढला 1,40,400 तो बॅलन्स शीटला, म्हणजे 2 नंबर वर्किंग नोटला, कारण सगळ्या वर्किंग नोट क्लोज आहे, फक्त 2 नंबर राहिली. मग 2 नंबर वर्किंग नोटला इथं शेवटी लिहा बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि किती होता तो बॅलन्स, तो होता 1,40,600. मग इथं लिहा 1,40,600 आणि आता 2 नंबर वर्किंग नोट क्लोज करा. मग 80,000 प्लस 3,400 प्लस 55,000 प्लस 1,40,600 2 नंबरची टोटल करा आणि 2 नंबरची टोटल येते 2,79,000. किती टोटल येते, 2,79,000. आता जी टोटल आली ती फॉर्मॅटला रेकॉर्ड करा. 2 नंबरच्या समोर जागा ॲडजस्ट करू, फक्त बॅलन्स शीट रेकॉर्ड करायची राहिली. आता 2,79,000 बॅलन्स शीट समोर, 2 नंबरच्या टोटल समोर लिहा 2,79,000. आता 1 ते 5 सगळे आल्या, त्याची टोटल एवढीच होणार, किती, 10,99,000. तर या पद्धतीने आपण बॅलन्स शीट टॅली केली 10,99,000. प्रॉब्लेम मोठा होता आणि आपण बराच टाइम घेऊन व्यवस्थितपणे समजून घेतला. आय होप तुम्हाला प्रॉब्लेम समजलेला असेल. पुढच्या लेक्चरला पुढचा प्रॉब्लेम शिकूया. थँक्यू.